स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक. 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक. दत्तात्रय गाडेला अटक केल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. एका कॅनॉलमध्ये दत्तात्रय गाडे लपून बसला होता, पोलिसांची माहिती. तर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची ड्रोनच्या माध्यमातून शोध मोहीम. एका घरात पाणी पिण्यासाठी आरोपी गेल्यावर घरातील महिलेनं पोलिसांना फोन करून माहिती दिली. डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आरोपीचा शोध. मध्यरात्री 1:45च्या सुमारास अटक. आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात ग्रामस्थांचंही सहकार्य. गुन्हाड गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत. अटक होताच आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल अनेक खुलासे समोर. आरोपी अनेकदा बस स्थानक परिसरामध्ये वावरत असल्याचे स्पष्ट. पोलीस असल्याचं सांगून आरोपी मुलींसोबत ओळख करायचा. आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलीस आज कोर्टामध्ये हजर करणार. आरोपी गाडे सध्या पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये. आरोपी दत्तात्रय गाडेची पहाटेच ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण. निवडणुकीच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडांना मोकळीक मिळाली होती. पुण्यातील गुंडांनी भाजपा आणि अजित पवारांसाठी काम केलं, राऊतांचा आरोप. स्वारगेटमधली घटना शांततेमध्ये घडली. घटनेच्या वेळेला मुलीनं कोणताही प्रतिकार केला नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर वाद. योगेश कदम काय बोलले मला माहिती नाही, पण अटकेत असलेला नराधम कायद्याच्या तरतुदीमधून सुटू नये याची काळजी पोलीस घेत आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची पुणे अत्याचार प्रकरणी प्रतिक्रिया.